जालना. पत्रकारिता ही केवळ बातमी लिहिण्याची प्रक्रिया नसून समाजातील पीडित, वंचित आणि अन्यायग्रस्त घटकांचा आवाज शासन प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचे प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे पत्रकारांच्या कलमाला भयमुक्त वातावरण, स्वातंत्र्य आणि सन्मान मिळणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अशोक वानखेडे यांनी केले. इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनच्या वतीने जालना येथील मातोश्री लॉन्स, अंबड रोड येथे आयोजित 9व्या आंतरराष्ट्रीय पत्रकार सन्मान व परिषदेत ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. या परिषदेला देशविदेशासह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून हजारो पत्रकार उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर मान्यवरांचा शाल, पुष्पगुच्छ, स्मृतिपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी अशोक वानखेडे म्हणाले की पत्रकार सकाळपासून रात्री उशिरापर्यंत समाजात वावरून बातम्या संकलित करतो. पीडित कुटुंबांचे दुःख समजून घेण्यापासून ते भ्रष्टाचार व अन्यायाविरोधात प्रश्न उपस्थित करण्यापर्यंत पत्रकार महत्त्वाची भूमिका बजावतो. या कार्यात त्याचा वेळ, सुख, चैन आणि अनेकदा सुरक्षाही पणाला लागते. डिजिटल मीडिया, सोशल मीडिया आणि स्वतंत्र पत्रकारितेच्या विस्तारामुळे पत्रकारितेचे स्वरूप झपाट्याने बदलत आहे. बातमी सर्वप्रथम देण्याच्या स्पर्धेत तथ्य पडताळणी आणि विश्वासार्हता टिकवणे हे पत्रकारांसमोरील मोठे आव्हान आहे. त्यामुळे कोणतीही बातमी प्रकाशित किंवा प्रसारित करण्यापूर्वी तिच्या तथ्यांची पडताळणी करून पत्रकारितेची विश्वासार्हता सर्वोच्च ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले. अक्रम रईस खान यांनी पत्रकार इतरांच्या समस्यांवर प्रश्न उपस्थित करतो, मात्र पत्रकारांच्या स्वतःच्या समस्या, धमक्या, दबाव आणि छळाविरोधातही पत्रकार समाजाने एकजुटीने आवाज उठविण्याची गरज असल्याचे सांगितले. जालना जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांनी पत्रकार हा समाजाचा सजग प्रहरी असल्याचे सांगितले. पत्रकार आणि प्रशासन यांच्यातील सकारात्मक संवादामुळे लोकशाही अधिक बळकट होते. प्रशासनातील त्रुटी पत्रकार निदर्शनास आणून देतात आणि त्या सुधारण्याची संधी प्रशासनाला मिळते. त्यामुळे पत्रकार व प्रशासन हे जनहिताच्या व्यापक उद्देशाने परस्पर सहकार्य करू शकतात, असे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार